नमस्कार. श्री राम समर्थ. ओम नमो श्री सकारामाय. वास्तू बॅच नंबर 14चा विद्यार्थी श्री महेश नारायण सांबरे, तसेच आमचे गुरुवर्य, आदरणीय गुरुवर्य, परमपूज्य वेदशास्त्री संपन्न उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मित्रांनो, मातांनो, कसे आहात सर्व? हसताय ना? हसायलाच पाहिजे. हाच आनंद आपल्याला कुठून मिळतो? घरातून मिळतो, कारण आपण घरी वास्तव्य करतो. आपली संस्कृतीच ही कुटुंब व्यवस्थेची, त्यामुळे आपण समूहाने राहतो घरामध्ये एकत्रित. त्यामुळे हा आनंद मूळतः तिथूनच आपल्याला मिळायला पाहिजे. मग याच्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी बघतो. अनेक प्रकारचे शास्त्र आहेत, पुराण आहेत, वेद आहेत. आपली संस्कृती ही सर्वात प्राचीन संस्कृती आहे आणि या संस्कृतीचा आपण आदर करणारे आहोत. या संस्कृतीमध्ये बऱ्याच गोष्टी ऋषीमुनींनी नियमाद्वारे सांगून ठेवल्यात, सांगितल्यात, घातल्यात. त्याच्यानंतर आपण जे काय 18 पुराणं, 6 शास्त्र, या सर्व गोष्टी आपण बघतो. तर 4 वेद, तर याच्यामध्ये वास्तुशास्त्राच्या बऱ्याच गोष्टींच्या पुरावे मिळतात आणि या पुराव्यानुसार आपण या वास्तूमध्ये असायला हवं. बघा, आत्ताच्या कालखंडात आपण बघूया किंवा पाठीमागच्या कालखंडात बघूया. आत्ता परिस्थिती बघा कशी आहे. आत्ता अनेक संकटांना सामना करावा लागतो. बऱ्याच गोष्टी आपण ऐकत असतो. कोणाचा ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला, अटॅक आला, घरातून निघून गेले. पूर्वीच्या काळी होते का असं? कधी ऐकण्यात नाही आलं. का बरं? साधारणतः 250-300 वर्ष पाठीमागे जाऊया, 500 वर्ष पाठीमागे जाऊया. त्यावेळी असलेले भवन, त्याच्यानंतर राजभवन, मंदिरं, या सगळ्या गोष्टी आपण जर अभ्यासल्या आणि ह्या त्या काळी झालेल्या महापुरुषांच्या भवनं, मंदिरं महापुरुषांच्या काळात झाल्या. त्यांनी अगदी तंतोतंत वास्तुशास्त्राच्या पद्धतीने या सगळे तयार केलं. आजही पण बघतो, कुठल्याही प्रकारचं त्या भवनांना दोष नाही, मंदिरांना दोष नाही. मग आज आपण घरं बांधतो, सगळ्या गोष्टी करतो आणि घरांमध्ये अनेक प्रकारचे वादविवाद घडतात, घटस्फोट होतात, विवाह न जमणं, घरातून निघून जाणं, अटॅक येणं, अशा गोष्टी आपण बघतो. आपण आपल्या सुखासाठी बनवतो नाही हे सर्व, तरी पण आपल्याला हे सर्व दिसतं. मग हे सर्व का दिसतं? काय कारण याचं? याचा कधी विचार केला आहे? हाच भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे वास्तुशास्त्र. हे वास्तुशास्त्र म्हणजे अथर्ववेदाचं उपवेद, याला स्थापत्यशास्त्रही पण म्हणतात. तर हे स्थापत्यशास्त्र हे 18 महाऋषींनी या ठिकाणी लिहून ठेवले. तर ते नुसते ऋषी नाही, योगी ऋषी होते. अनेक तपश्चर्या, अनेक कालखंडातली तपश्चर्या त्यांनी केली आणि या सर्व गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या. आणि तीच आपली भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यालाच आपण वास्तुशास्त्र म्हणतो. तर हे वास्तुशास्त्र आपल्याला
आपलेच गुरुजी अतिशय उत्तमरित्या अगदी व्यवस्थित समजून सांगतात आणि अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी त्या वास्तुशास्त्र क्लासची रचना केली. त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित सांगतात का सहज सगळ्यांना सुचल समजल. ज्यांना कोणाला याचा गंधही नाही, काही माहितीही नाही, अशांनासुद्धा ते सहजासहज येऊ शकेल अशा पद्धतीने गुरुजी अगदी उत्तम सांगतात. तर मग आता गुरुजी वास्तुशास्त्र देतात, वास्तुशास्त्राचे क्लासेस घेतात, विद्यार्थी घडवतात. मग फक्त वास्तुशास्त्रच सांगतात का? तर नाही. अतिशय उत्तम विद्यार्थी घडवतात आणि त्याच्यातून अनेक प्रकारचं ज्ञान गुरुजी देत असतात. जसं की व्यावहारिक ज्ञान, बाहेरील ज्ञान, त्याच्यानंतर कुटुंबामध्ये कसं राहावं, घरात कसं राहावं, माणसांशी कसं बोलावं, संसार सुखाचा कसा करावा, अनेक गोष्टींचे का जे आपण विचारही करू शकत नाही असं अतोअत ज्ञान गुरुजी आपल्यावर ओतत असतात आणि आपण ते ग्रहण करायचं असतं. आपण किती ग्रहण करू, आपली झुळी कमी पडेल इतकं गुरुजी आपल्याला ते ज्ञान देत असतात. म्हणजे या ज्ञानाचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. परंतु ह्या वास्तुशास्त्रामध्ये मग अनेक गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये अनेक प्रकारचे सूत्र आहेत. प्लॉट कसे घ्यावेत, ते त्रिकोणी चौकोनी असेल तर कसे करावेत, त्याचे नियम काय आहेत, भूमीचा